पुण्यातून मोठी बातमी। पुण्यामध्ये सुमारे 7 लाख जुन्या वाहनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे। पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार आहेत। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास शहरातील 7 लाख जुनी वाहनं कमी होणार आहेत। संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अपडेट? पुण्यातली वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी 15 वर्षांहून अधिक जुनी वाहनं जी आहेत या वाहनांना शहरामध्ये प्रवेश बंदी केली जाणार आहे। तर पुण्याच्या आरटीओकडे ज्या 15 वर्ष जुन्या गाड्या आहेत त्यांच्यावरती बंदी घालावी असा प्रस्ताव जो आहे तो पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकारला पाठवलाय, जितेंद्र डुडी यांनी। आणि त्याच्यामुळे जर या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर जवळपास जुनी 7 लाख वाहनं जी आहेत 15 वर्षापूर्वीची ही सगळी वाहनं जी आहेत ती मोडीत निघतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरात येणारी जी वाहनं आहेत त्यात कुठल्याही वाहनाला 15 वर्षापेक्षा अधिकचं जुनं वाहन असेल तर त्याला शहरामध्ये प्रवेश करता येणार नाही। त्यामुळे जी वाहतूक कोंडी होतीये सातत्याने, प्रदूषणाची जी समस्या पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे तिला बऱ्याच अंशी दिलासा मिळेल अशा अपेक्षाने हा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मुंबईतील मालाड परिसरातून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एका फळ विक्रेत्यानं फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी रॅटॉल हे उंदीर मारण्याचं विषारी औषध फळांवर लावत असल्याचं उघड झालं असून यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उंदरांकडून फळांचं नुकसान होत असल्यानं संबंधित विक्रेता काही फळांच्या सालीवर रॅटॉल हे क्रीम लावत होता आणि या प्रकाराची माहिती स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विक्रेत्याला जाब विचारत संताप व्यक्त केलाय। नागरिकांनी हा प्रकार त्वरित थांबवण्याची आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, अतिशय धक्कादायक प्रकार समोर येतोय, काय अपडेट? नक्की जर आपण हे दृश्य पाहिलं तर मलाड परिसरातील एक फळ विक्रेत्याने उंदरापासून बचवण्यासाठी फळावर रॅटॉल हे विषारी औषध लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झालेला आहे। स्थानिक नागरिकांनी आता निदर्शनात हा प्रकार आल्यानंतर विक्रेत्याला जाब विचारतात संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। जर पाहिलं तर रॅटॉल सारख्या विषारी पदार्थांमुळे घातक रसायन असताना ही मानवी शारीरिकसाठी अत्यंत हानिकारक आहे। ही फळ आता खाल्ल्यास उलटी होणं, त्रिविध पोटदुखी आणि अन्नतातून विषारी बाप होऊ शकतो। यातील या रसायनांमुळे लिव्हर निकामी होण्याची किंवा गंभीर इजा पोचण्याचा धोका असतो। लहान मुलांना किंवा वृद्धांच्या बाबतीत हा प्रकार जीव घेणं हा ठरू शकतो। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विक्रेत्यापर्यंत असून तो उंदराचा त्रास टाळण्यासाठी हा मार्ग अवलंबत होता। फळाच्या आवरणाला हे औषध लावण्यामुळे उंदीर फळाकडे फिरकत नाही। मात्र आता ग्राहकांना ही फळ खरेदी करताना किंवा धुताना निष्काळजीपणामुळे दाखवलं तर तेच थेट आता परिणाम आरोग्यावर होऊ शकतो। फळ विक्रेत्याची ही कृती स्थानिकांनी आता पकडली आणि आपल्या संताप व्यक्त केलेला आहे। हा प्रकार आता उघडकीस आल्यानंतर मलाड मधील सजग नागरिकांनी या विक्रेत्यावर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। बर विजय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। उत्तर गोव्यातील मोपा विमानतळ परिसरात पाणी आणि चाऱ्याच्या शोधात भटकत एक गवारेडा आला आणि हा गवा चक्क विमानतळाच्या संरक्षित परिसरात शिरल्याचं आढळून आलं। परिसरात लावण्यात आलेल्या हिरवळीमुळे आणि सुरू असलेल्या पाण्याच्या स्प्रिंकलरमुळे तो त्या ठिकाणी आकर्षित झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। काही काळ तो स्प्रिंकलर जवळ उभा राहून पाणी पित होता, तसंच बागेतील हिरवा चारा खात निवांतपणे फिरताना दिसला। ही बाब लक्षात येताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली। मात्र गवारेड्यानं कोणतीही आक्रमकता दाखवली नाही किंवा विमानतळाच्या मुख्य धावपट्टीकडे वळण घेतलं नाही। त्यामुळे विमान उड्डाणं किंवा प्रवासी वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। काही वेळानंतर पोटभर चारा खाल्ल्यानंतर तो पुन्हा जवळच्या जंगली अधिवासाच्या दिशेने निघून गेला। ज्या आंध्र प्रदेशमधून माओवादी चळवळीनं उग्र रूप घेतलं त्याच राज्यानं कठोर आणि रणनीतीच्या जोरावर माओवादाचा प्रभाव जवळपास संपवला। या संघर्षात 3 IPS अधिकाऱ्यांसह शेकडो जवानांनी बलिदान दिलं।
तत्कालीन गृहमंत्री माधव रेड्डी आणि विधानसभा अध्यक्ष श्रीपादराव यांची देखील नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर राज्याच्या सुरक्षा यंत्रणेनं ग्रेहाउंड सारखं विशेष पथक उभं केलं आणि प्रभावी गुप्तचर यंत्रणा तयार केली. या संपूर्ण मोहिमेत तेलंगणाचे सध्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. माओवाद विरोधी लढ्याचं हे मॉडेल नेमकं काय होतं आणि दंडकारण्यात त्यांची अंमलबजावणी कशी होते याविषयी आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी त्यांच्याशी खास बातचीत केलेली आहे. आपण पाहूयात. अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था आहेत आपल्यासोबत भागवत सर आहेत. एकूण माओवादी चळवळीच्या संदर्भातला त्यांचा जो प्रवास आहे आणि आजची सगळी ही घडामोड याच्यावर आपण बोलूया. तर नमस्कार. काय म्हणाल सर, आजची ही जी घडामोड आहे, देवजीनं आत्मसमर्पण केलं आहे, हे कसं शक्य झालं, काय आहे? जे हे आत्मसमर्पण झालं हे पहिलं आत्मसमर्पण नाही. या दरम्यानच्या काळामध्ये 2 सेंट्रल कमिटी मेंबर ऑलरेडी सरेंडर झाले 2025 साली आणि त्यानंतर आज आणखी दोन सरेंडर झाले. त्याच्यामध्ये देवजी हा मेन आहे, तिरुपती. त्याच्याबरोबरच मला राजिरेड्डी एलियास संग्राम हे दोघंही एकाच वेळी रिक्रूट झालेले. राजिरेड्डी जवळजवळ 46 वर्ष चळवळीत होता आणि देवजी हा 44 वर्ष चळवळीत होता आणि दोघंही सेंट्रल कमिटी मेंबर आहे. आता हा जो तिरुपती आहे तो तर पॉलिट ब्युरो मेंबरही आहे आणि तो नंबर 1 होणार होता, पण सेंट्रल कमिटीची मिटिंग झाली नाही, त्यामुळं तो जस्ट म्हणजे नंबर 1 लोक म्हणायचे, तर पेपरवर तो झालेला नव्हता. तर त्याचवेळी हे सगळी जी परिस्थिती आत्ता एकूण आहे, 31 मार्च डेडलाईन दिलेली आहे. नंतर आमच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरमध्येच 21 ऑक्टोबरला पोलीस हुतात्मा दिनी मोठं अपील सगळ्यांना केलं होतं आणि इथे सरेंडर आणि रिहॅबिलिटेशन पॉलिसी जी आहे जी आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटची, ती पुढे तेलंगणात पण चालू झाली. ती म्हणजे 93ची ती पॉलिसी खूप चांगली पॉलिसी आहे, पहिली पॉलिसी देशातली. तर एकूणच मुख्यमंत्र्यांनी स्वतः अपील करणं, नंतर परिस्थिती इथे पोषक आहे सरेंडरसाठी, ते विचारात घेऊन आणि याच्या आधी जे सरेंडर झाले त्यांचाही अनुभव लक्षात घेऊनच आत्ता हे नवीन सरेंडर सध्या सगळे होत आहेत. कर्मचारी असतील, शिक्षक असतील आणि आमचे पोलीस पण आहेत, या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे की विकासात्मक असं प्रशासन त्यांनी या दूर गावामध्ये ग्रासरूटपर्यंत पोहोचवायचं आहे आणि लोकांना विश्वासात घ्यायचं आहे. तरच परत नक्षलवाद्यांची भरती होणार नाही, रिक्रुटमेंट होणार नाही आणि जो काही आता त्यांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेपासूनही लोक दूर जाऊन ते सरकारला आपलंसं करते. एकूण भागवत सरांचा इतका आपण दांडगा अनुभव आहे, म्हणजे SP असतानापासून ॲडिशनल SP ते SP आणि नंतर आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदापर्यंत काम करत असताना त्यांनी माओवाद विरोधी अभियानात बजावलेली भूमिका, ही लोकांना पोलिसांशी जोडण्याची भूमिका, हे सगळं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि आता परत एकदा ही चळवळ वाढू नये यासाठी विकासाच्या भूमिकेवरच कसं जोर देणं आवश्यक आहे हेही त्यांनी आता स्पष्टपणे नमूद केलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, हैदराबाद, तेलंगणा. आणि आता भाजपच्या कोर कमिटीतील इनसाइड स्टोरी समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह 12 प्रमुख नेत्यांची बैठकीला उपस्थिती आहे. राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि प्रीतम मुंडे तसंच विजया रहाटकर आणि भागवत कराड यांच्यासह इतर नावांची चर्चा असल्याचं कळतंय. कोर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव दिल्लीत चर्चेला जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार आहेत आणि 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, काय अपडेट? प्राजक्ता, काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोर कमिटीची बैठक राज्यसभा निवडणुकीबाबत घेण्यात आली. या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्यासहित सर्व कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. प्रत्येक कोर कमिटीच्या सदस्यांकडून भाजपाची 4 नावे कोणती असावीत या संदर्भातली नावे मागवण्यात आलेली आहेत. प्रत्येक सदस्यांनी आपलं नाव दिलेलं आहे. यानंतर आता स्वतः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 28 फेब्रुवारीला राज्यसभेच्या नावांसंदर्भामध्ये भाजपाचे राष्ट्रीय
अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर 28 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला ही नावं जाहीर होताना पाहायला मिळणार आहेत. नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र विनोद तावडे आणि रामदास आठवले या दोघांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. उर्वरित 2 नावं कोणती असावीत या संदर्भात अनेक नावं चर्चेमध्ये आहेत. यामध्ये विजय राटकर असतील, त्याचप्रमाणे संभाजीनगर मधून प्रामुख्याने आपल्याला प्रीतम मुंडे असतील, विजय राटकर असतील, भागवत कराड असतील, इतर देखील नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता विभागनिहाय राज्यसभेची जागा देताना नेमकं कुणाला स्थान मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय. तुषार, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पुढची बातमी, मोठी बातमी. 12वीच्या पेपरफुटी प्रकरणात 2 संशयितांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेली आहे. भंडारा इथून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र चौकशीनंतर या प्रकरणात सहभाग न आढळल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. तर या प्रकरणात इतर 4घांना अटक करत मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. मात्र सर्व आरोपींनी मोबाईल डेटा डिलीट केलाय. डेटा रिकव्हरीसाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. परीक्षा सुरू असल्यानं विद्यार्थ्याला जामीन मिळालाय. मात्र तपास अजूनही सुरू आहे.